नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शहरात मानसिक रुग्णांची वाढ. शहरातील श्रद्धास्थळ धोक्यात. गांधी पुतळ्यावर मानसिक रुग्णांचा डेरा. सावनेर शहरातील बसस्थानक, राजकमल चौक, गांधी चौक, गडकरी चौक यासह अनेक ठिकाणी मानसिक रुग्णांची उपस्थिती ही नवीन बाब नाही. सकाळी चहा नाश्त्याच्या टपरीवर पोहोचून फुकटचा चहा, पोहे खाऊन दुकानदारांशी गैरवर्तन करणे, शिवीगाळ करत अगदी हाणामारी होण्यापर्यंत मजल वाढत गेली आहे. असेच प्रकरण 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5च्या सुमारास आमच्या स्थानिक वार्ताहराने एका मानसिक रुग्ण महिलेला महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून कुडकुडताना पाहिले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिला पुतळ्यावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि ती आपल्याच तालात जोरजोरात काहीतरी गुणगुणत राहिली. शहरातील गांधी पुतळा हे नगरपालिकेच्या मुख्य दरवाजापासून जवळ असलेले ठिकाण असून पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती इत्यादी मुख्य कार्यालयांसह अनेक बँका, सरकारी अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. सोबतच निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी जाण्याच्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असूनही याकडे कोणी लक्ष देत नाही. महात्मा गांधींच्या गळ्यात वाळलेल्या कुजक्या स्थितीचे हार लटकलेले काढण्याकरिता महिने मोजत आहेत. महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या संकुलातील अस्वच्छतेची स्थिती टोकाला पोहोचते. याला शहर प्रशासनाचा ढिसाळ कारभार म्हणायचे की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणायचे. शहरात असलेल्या इतर पुतळ्यांची आणि श्रद्धास्थळांचीही तीच अवस्था आहे, जिथे नेहमीच मानसिक रुग्ण लोकांचा जमाव असतो. अशा परिस्थितीत एखाद्या मानसिक आजारी व्यक्तीद्वारे सदर स्थळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा यक्ष प्रश्न उभा अपेक्षित नाही का? सातत्याने घडणाऱ्या या घटनांना आळा न घातल्यास पुतळा किंवा अन्य स्थानाची विटंबनासारखी अनुचित परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. टपऱ्यांवर पोहोचून राडा करणे नित्याची बाब. शहरातील राजकमल चौक, गांधी चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी मानसिक रुग्णांची वाढती संख्या व दहशत कधीही अप्रिय घटनेत बदलू शकते. दुकानदारांनी त्यांना चहा नाश्ता दिला नाही तर किंवा बाजूला होण्यास म्हणताच टपरियाच्या आसपास राहणारे मानसिक रुग्ण अचानक हिंसक होतात आणि शिवीगाळ करत लांबाझोंबी सुरू करतात. अशी कोणतीही अप्रिय घटना घडण्याआधी अशा मानसिक आजारी लोकांना ताब्यात घेण्यासाठी कडक बंदोबस्त व्हावा व अशा रुग्णांना मानसिक रुग्णालयात रवाना करण्याची मागणी होऊ लागली आहे. सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट. यह है राष्ट्रपिता महात्मा गांधी का पुतला जो नगर परिषद के एकदम सामने है, जहाँ गंदगी का आलम आप देख सकते हो. इसके लिए नगर प्रशासन को क्या कहेंगे. चारों ओर झाड़ी है और ये सारी चीज़ें यहाँ में फैली हुई है. हद तो तब हो गई कि जब यहाँ में एक मनोरुग्ण महात्मा गांधी के पुतले पर आकर इन सब कृत्य कर रही है. महात्मा गांधी से बात कर रही है कि हे महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, मेरे देश के क्या हालात कर दिए. कहीं ये मनोरुग्ण महात्मा गांधी के गले में पड़े हुए पुराने जो हार हैं उसके प्रति तो अपनी सहवेदना नहीं व्यक्त कर रही है.